सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला, शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून द्या। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। पहा मित्रांनो, आज आपण मध्ययुगीन भारतावर बघा क्वेश्चन आणि आन्सर आणलेले बघा। जो 5 वंश आहे, जसं की पहिल्या पार्टमध्ये आपण पाहणार आहे गुलाम वंश, खिलजी, तुगलक, सय्यद आणि लोधी वंश बघा। हे जे 5 वंश बघा, याच्यामध्ये गुलाम वंश काय आहेत, नंतर खिलजी कसे आले, तुगलक कसे आले, किंवा सय्यद आहे किंवा लोधी वंश बघा, जे ते मुरलंगांनी वसवले बघा। तर हे जे वंश बघा, याच्यावर महत्त्वपूर्ण अशी एमसीक्यू आपण व्हिडिओमध्ये आणलेत बघा। त्याच्या मागचा व्हिडिओ तो खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे। हा व्हिडिओ नक्की पूर्ण पाहा, जेणेकरून तुम्हाला मध्ययुगीनचा जो पहिला पार्ट आहे बघा, ते व्यवस्थित समजेल। तर वेळ न जाता आपल्या लेक्चरला सुरू करू आता। तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, खालीपैकी कोण गुलाम वंश शासक पैकी नव्हते, म्हणजे काही विचारले आपल्याला, खाली वंश दिलेले आहेत, त्यापैकी कोण गुलाम वंश शासक पैकी नव्हते बघा। पर्यायामध्ये पहिलं बघा कुतुबुद्दीन ऐबक, दुसरं इल्तुमिश आहे, तिसरं मोहम्मद बिन तुगलक आहे, चौथं हे बलबन। तुम्हाला माहित असेल की जे गुलाम वंश शासक होते बघा, त्याच्यामध्ये पहिलं जे मोहम्मद घोरी बघा, मोहम्मद घोरीचा पण दास होता, तो कुतुबुद्दीन ऐबक होता बघा। ते याला ठेवलं, नंतर हा दिल्लीच्या गादीवर बसला, याला तुर्क सरदार होते बघा, यांची सुद्धा मदत होती। कुतुबुद्दीन ऐबक नंतर बघा त्याचाच दास म्हणजे इल्तुमिश होता। इल्तुमिश नंतर जी बसली बघा रजिया सुलताना, तुम्हाला माहित असेल ती बसली, नंतर बलबन बसले, म्हणजे हे कोण होते, गुलाम शासक। त्यानंतर बघा जर पाहिले असेल तुम्ही, खिलजी वंश आले, त्यानंतर तुगलक वंश आले। यापैकी जे उत्तर आहे बघा, ते तिसरं बघा, हे तुगलक वंश याच्यामध्ये येत नव्हतं, याचं जे उत्तर आहे ते 3 नंबरचं आहे। ओके, त्यानंतर दुसरं बघा, दिल्लीच्या गादीवर बसणारे क्रम लावा। तुम्हाला मी आता सांगितलं की दिल्लीचे जे गादी बसले बघा, जो 5 वंश होते, त्यापैकी आपल्याला 4 वंश इथे दिलेत बघा। बघा पर्यायामध्ये पहिलं तुगलक वंश दिलंय, दुसरं गुलाम, तिसरं खिलजी, चौथं आहे सय्यद। तर वंशावळी तुम्हाला सर्वांना माहित असेल की पहिलं जे आले कोण आले, गुलाम वंश आले। ओके, पहिलं म्हणजे ब 1 नंबरला यायला पाहिजे, गुलाम वंश पहिले यायला पाहिजे। ब कुठं आहे, इथं आहे, हे 3 मध्ये खाली। त्यानंतर गुलाम वंश नंतर बघितलं तर खिलजी वंश येतो बघा, क येतं, तर क कोणत्या ठिकाणी, ह्या 2 मध्ये बघा। ओके, शेवटच्या 2 मध्ये। नंतर खिलजी नंतर पाहिलं तर तुगलक वंश येतं, अ नंबर, तर 2 नंबरचा पर्याय निघतो, तो होतो ड, म्हणजे सय्यद वंश। त्यानंतर शेवटचं म्हणजे लोधी वंश। त्यानंतर काय होतं, मुघल काळ हा सुरू होतो। उत्तर भारतामध्ये जर पाहिलं तर मुघल काळ सुरू होतो, खाली दक्षिण भारतामध्ये किंवा बंगालच्या आसपास विविध भारतीय शासक राज्य करीत होते। त्यानंतर तिसरा क्वेश्चन पहा, खालील विधाने पहा, आपल्याला काय विधान दिले, त्यावरून ते शासकाचं वर्णन विचारले आपल्याला, कोणता शासक होता। ओके, पहिलं विधान बघा, मोहम्मद घोरी मृत्यूनंतर भारतीय क्षेत्र जे लाहोर व इतर भागामध्ये वली अहद म्हणून नियुक्त झाले, म्हणजे तुर्क सरदार कोणते, वली अहद म्हणून नियुक्त झाला। नंतर दुसरं बघा, उदारतामुळे याला लाख बक्ष म्हणून सुद्धा ओळखले जाते। तिसरं विधान बघा, याने 2 प्रमुख मस्जिद निर्माण केली, एक म्हणजे दिल्लीतील कुवेत उल इस्लाम, आणि दुसरं म्हणजे अजमेर मधली बघा ढाईदिन का झोपडा म्हणून प्रसिद्ध ती मस्जिद त्यांनी बांधली। तो बघा, याचा मृत्यू लाहोरमध्ये पोलो खेळताना घोड्यावरून पडून झाला। पोलो माहिती तुम्हाला, तर घोड्यावर बसून खेळण्याची एक पद्धत आहे, त्या घोड्यावरून खेळताना त्याचा पडून मृत्यू झाला। तर वरीलपैकी कोणत्या शासकाचं वर्णन केलेलं आहे बघा, हे जे वर्णन केलंय बघा मित्रांनो, हे कोणाबद्दल केलंय, हे केलंय कुतुबुद्दीन ऐबक बघा। तुम्हाला मी सांगितलं की जे मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर मोहम्मद घोरीचा मृत्यू झाला बघा, त्यानंतर दिल्लीचे जे क्षेत्र होते बघा, लाहोर किंवा इतर भागामध्ये, ते कोणाकडे दिलं तर कुतुबुद्दीन ऐबककडे दिलं होतं बघा। त्याच्यामुळे जे वर्णन केलंय पहिल्या विधानामध्येच त्याचं उत्तर सापडतं। त्यानंतर त्याला इतिहासामध्ये लाख बक्ष सुद्धा म्हटलेलं, हे पण बरोबर आहे। याच्या काळामध्ये बघा 2 मस्जिदी प्रमुख, इतर मस्जिदी सुद्धा बांधल्या, पण प्रमुख 2 होत्या, त्यातले कुवत उल इस्लाम आणि दुसरा म्हणजे अजमेरमध्ये बघा ढाईदिन का झोपडा, हे त्यांनी बांधलं। आणि याचा मृत्यू कसा झाला, जे घोड्यावरून पोलो खेळ खेळताना घोड्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला होता। त्यानंतर 4था क्वेश्चन पहा, खालील विधाने पहा, वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे आपल्याच्या, म्हणजे 2 विधान दिले, त्यापैकी कोणतं बरोबर आहे विचारलंय। तर पहिलं बघा, पहिलं विधान, शुद्ध अरबी मुद्रा चालवणारा प्रथम शासक हा इल्तुमिश हा होता। ओके, दुसरं विधान काय दिले, गुलाम वंश काळातील दिल्लीला हजराती दिल्ली या नावाने ओळखत होते। आता हे 2 विधान नाही बघा, जर इतिहासामध्ये तुम्ही पाहिलं, जे शुद्ध अरबी मुद्रा चालवणारा प्रथम शासक कोण होता, इल्तुमिश होता। कारण इल्तुमिश हा ॲज कम्पेअर टू जो पहिला कुतुबुद्दीन ऐबक, याच्या कम्पॅरिझनने तो जास्त सेटल झाला होता दिल्लीमध्ये, किंवा दिल्लीचा प्रथम सुलतान सुद्धा याला म्हटलं जातं, कारण व्यवस्थित यांनी काय केलं होतं, एक सिस्टीम चालवली होती बघा। त्याच्यामुळं, आणि त्याच्या काळातच बघा त्यांनी काय केलं होतं, जे शुद्ध अरबी मुद्रा होते बघा, त्याच्यावर अरबीमध्ये एक लिखाण होतं बघा, ते चालवणारा प्रथम शासक कोण, हा इल्तुमिश हा होता। हे विधान काय बरोबर आहे। ओके, त्यानंतर दुसरं विधान बघा, दुसरं विधान सांगितलं काय, गुलाम वंश काळातील दिल्लीला हजराती दिल्ली या नावाने ओळखत होतं बघा। त्या काळामध्ये म्हणजे जी सुलतानशाही होती बघा, त्या काळामध्ये दिल्लीला काय नावाने ओळखत होते, हजराते दिल्ली या नावाने ओळख होती। ओके, ते म्हणून काय झाले, हे दोन्ही विधाने काय आहेत, बरोबर आहेत। तर पर्यायामध्ये 3 नंबरला हा सापडतो। ओके, त्यानंतर 5वा क्वेश्चन बघा, आता काय विचारलं, इसवी सन 1290 मध्ये कोणता शासक हरल्यामुळे एका संधीत उलागू नेतृत्वात दिल्लीमध्ये 4000 मंगोल बसवले गेले, ज्यांना 9 मुसलमान म्हणून ओळखले गेले बघा। ही घटना कधीची आहे, 1290 मध्ये बघा। त्यावेळी एक दिल्लीवर अब्दुल्लाच्या याच्यामध्ये काय झालं होतं, दिल्लीवर मंगोल शासकाचं आक्रमण झालं होतं बघा। त्यावेळी एक संधी झाली होती बघा या शासकाची, त्या संधीमध्ये एक
राजा होता बघा, राजा म्हणण्यापेक्षा एक नेतृत्व करणारा व्यक्ती होता, त्याचं नाव होतं उलाऊ. उलाऊच्या नेतृत्वामध्ये आणि त्या शासकाच्या याच्यामध्ये एक संधी झाली. त्या संधीमध्ये ठरलं की जे मंगोल आले आहेत बघा, यांना दिल्लीमध्ये वसवायचं. मग त्या काळामध्ये त्यानुसार काय झालं, मंगोल 4000 मंगोल होते बघा जवळजवळ, ते दिल्लीमध्ये बसले होते, ज्यांना नव मुसलमान सुद्धा म्हणून आज सुद्धा ओळखलं जातं. ओके, मग कोणत्या शासकासंग संधी झाली होती असं विचारलंय. पर्यायमध्ये बघा 4 पर्याय होते. याचं जे उत्तर मित्रांनो ते अल्लाउद्दीन खिल्जीच्या काळामध्ये, जलालुद्दीनच्या खिल्जीच्या काळामध्ये वसवलं होतं. अल्लाउद्दीन आणि जलालुद्दीन कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. लक्षात ठेवा, जलालुद्दीनच्या खिल्जीच्या काळामध्ये काय झालं, जी घटना आहे 1290 मध्ये 4000 मंगोल दिल्लीमध्ये वसवले गेले, त्यांना नव मुसलमान सुद्धा ओळखलं गेलं नाही. ओके, 4 पर्याय जलालुद्दीन, अल्लाउद्दीन, बलबन आणि इल्तुमिश. याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे जलालुद्दीन खिल्जी, ज्याचं दिसल्यामुळे प्रॉब्लेम झाला. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहू. 6. दक्षिण भारतावर आक्रमण करणारा प्रथम शासक कोणता होता. बघा, ज्यावेळी सुलतानशाही आली बघा, त्या काळामध्ये काय झालं, उत्तर भारताचं आक्रमण करत होते. त्यावेळी मंगोल सुद्धा वरून येत होते, त्याच्यामुळे त्यांचा सर्व वेळ काय होत होता, उत्तर भारतामध्ये जास्तीत जास्त जात होते. त्यांना दक्षिण भारतामध्ये किंवा बंगाल साईडला त्यांना जे राज्य विस्तार आहे किंवा ते करायला टाइम भेटला नाही. त्यानंतर काय झालं, एक शासकाच्या काळामध्ये काय झालं, हा शासक जास्त पॉवरफुल झाला बघा. यांनी काय केलं, दिल्लीच्या दक्षिण भारतावर आक्रमण केलं. दक्षिण भारतामध्ये त्यावेळी देवगिरीच्या खाली जो प्रदेश होता बघा, देवगिरी किंवा आपण म्हणतो औरंगाबादच्या खालचा जो प्रदेश आहे बघा, त्या काळामध्ये काय झालं, दिल्ली म्हणून आपण दक्षिण भारत म्हणून ओळखत होते बघा. त्यावेळी त्याच्यावर त्यांनी त्यावेळी देवगिरी नाव होतं, तर देवगिरीवर त्यांनी आक्रमण केलं होतं. म्हणून दक्षिण भारतावर आक्रमण करणारा प्रथम शासक कोण आहे असं हा क्वेश्चन आहे बघा. पर्यायामध्ये काय अल्लाउद्दीन खिल्जी, दुसरं जलालुद्दीन खिल्जी, तिसरं इल्तुमिश, चौथा आहे कुतुबुद्दीन आहे बघ. तर याचं उत्तर मित्रांनो ते आहे अल्लाउद्दीन खिल्जी. 1 नंबर आहे बघा. अल्लाउद्दीन खिल्जी खूप प्रसिद्ध आहे इतिहासामध्ये आणि यांनी दक्षिण भारतात सुद्धा काय म्हणतो ना आपण स्वारी केली होती बघा. याच्या काळामध्ये विविध योजना आखल्या होत्या किंवा परियोजना सुद्धा म्हणतो आपण, ज्या काही सक्सेस झाल्या, काही सक्सेस नाही झाल्या, किंवा जे याच्याच काळामध्ये काय झालं, जे 2 राजधानी निर्माण झाली, एक देवगिरी आणि वर म्हणजे आपण म्हणतो ना दिल्ली, या 2 राजधानी याच्याच काळामध्ये निर्माण झाल्या होत्या. हे लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे अल्लाउद्दीन खिल्जी, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 7वा क्वेश्चन बघा. कोणाच्या काळात एका उठावात दक्षिण भारत स्वतंत्र झाला. त्यामध्ये विजयनगर 1336 आणि बहमनी 1347 मध्ये स्वातंत्र्य झाले. क्वेश्चन तर तुम्हाला समजला असेल की एक उठाव झाला होता. त्या टायमाला बघा, ज्यावेळी हा शासक दिल्लीमध्ये राज्य करीत होता, त्यावेळी भरपूर प्रमाणात उठाव झाले. एक उत्तरेत सुद्धा झालं होतं, लाहोरच्या तिकडं. त्यानंतर राजपुता इकडे झालं होतं आणि दक्षिण भारतामध्ये त्या राजपुताचे उठाव झाल्यामुळे दक्षिण भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उठाव झाले. उठाव म्हणजे राज्याच्या विरोधात आक्रमण सुद्धा झाले. काय म्हणतो आपण त्याला, की स्वतःचं राज्य स्थापन करण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची भावना निर्माण झाली होती, त्यालाच उठाव म्हणलेलं आहे बघा. तर एक दक्षिण भारतात सुरुवातीला काय झालं, विजयनगर 1336 मध्ये काय झालं, सेपरेट झालं. त्यानंतरच बघा जवळजवळ 11 वर्षानंतरच बहमनी राज्य काय झालं, सेपरेट 1347 मध्ये. तर असे कोणाच्या काळामध्ये झाले विचारले आपल्याला. पर्यायामध्ये काय दिले, 2 दिले, गयासुद्दीन एक तुगलक दिले, दुसरं मोहम्मद बिन तुगलक आहे, तिसरं फिरोज शाह तुगलक आणि चौथं यापैकी नाही. तर कोणाच्या काळामध्ये झालं तुम्हाला कदाचित माहित असतं. कोणाच्या मध्ये झालं, मोहम्मद बिन तुगलकाच्या काळामध्ये काय झालं, मोठ्या प्रमाणावर उठाव झाले. त्याच्यामध्येच विजयनगर एक आणि बहमनी स्वतंत्र राज्य काय झाले, निर्माण झाले. हरिहरन बुक्का यांनी काय केलं, विजयनगरची स्थापना केली होती, सर्वांना माहिती कदाचित. त्यानंतर 8वा क्वेश्चन बघा. खालील विधाने पहा. ओके, बरी सर्व कोणते शासकाने चालवले बघा. म्हणजे तुम्हाला मी आता सांगितलं की असं एक शासक होता बघा, त्यांनी भरपूर योजना आखल्या होत्या. आताच क्वेश्चन मध्ये आपलं झाला. तर बघा विधानामध्ये काय सांगितलं, खाली विधाने पहा. विधाने पाहू आधी. पहिलं विधान काय दिले, यांनी काय केलं, राजधानी परिवर्तन केली. दिल्लीसोबत दुसरी राजधानी काय, दौलताबाद म्हणजे देवगिरी ठेवलं होतं. नंतर दुसरं म्हणजे खुरासान अभियान राबवलं. तिसरं म्हणजे सांकेतिक मुद्रा एक चालवली बघा. त्यांच्या 2 क्षेत्रात भूराजस्व वृद्धी केली. भरपूर प्रमाणात होते, जसं की गुप्तचर सुद्धा त्यांनी व्यवस्थितप्रमाणे चालवलं होतं, किंवा जे अभियान आहे तर राज्याशी बघा ते सुद्धा चालू आहे. पण हे 4 अभियान खूप महत्त्वपूर्ण आहे बघा. या शासकाने चालू, याच्या क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. तर कोणत्या शासकाने चालवले असं विचारलं आपल्याला. ओके, तर पर्यायामध्ये बघा, पहिलं काय दिलं, गयासुद्दीन तुगलक, दुसरं मोहम्मद बिन तुगलक आहे, तिसरं बघा फिरोज शाह तुगलक, चौथा यापैकी नाही. तर एकूण चालवलं होतं मोहम्मद बिन तुगलकाने. तर मोहम्मद बिन तुगलकाने बघा काय चालवलं, एक राजधानी परिवर्तन केलं बघा. दिल्लीसोबत दुसरी राजधानी केलं दौलताबाद, दुसरं खुरासान अभियान चालवलं. त्यानंतर सांकेतिक मुद्रा सुद्धा चालवली आणि 2 क्षेत्रामध्ये भूराजस्व वृद्धी सुद्धा यांनीच केली होती. हे महत्त्वपूर्ण अभियान आहे बघा, मोहम्मद बिन तुगलक, नक्की अभ्यास करून जा. त्यानंतर 9वा क्वेश्चन बघा. खालील विधाने पहा आपल्याला विचारलंय, त्यावरून वरील विधान कोणाशी संबंधित आहे विचारलंय. म्हणजे एक व्यक्ती बघा त्या संबंधित हे विधान आहे. तर विधाने आधी पाहू आपण, म्हणजे त्यावरून अंदाज लागेल की कोणता शासकाशी संबंधित आहे किंवा व्यक्तीशी आहे. तर बघा हा का होता, अफगाणी वंशचा शासक होता. ओके, दुसरं विधान बघा, यांनी 1506 मध्ये आग्रा हे शहर वसविले. पहिलं काय, अफगाणी वंशचा शासक होता. दुसरं म्हणजे 1506 मध्ये यांनी आग्रा हे शहर वसवले. त्यानंतर स्वतः गुलरुखी टोपण नावाने फारसी भाषेत काय होतं, कविता काय होता लिहित असे. त्यानंतर दक्षिण बिहारमध्ये यांनी विजय प्राप्त केला. पुन्हा एकदा ऐकून घ्या. 4 विधान दिलेत आपल्याला. एक म्हणजे हा अफगाणी वंशचा शासक होता. दुसरं म्हणजे 1506 मध्ये यांनी काय केलं, आग्रा हे शहर वसवलं. तिसरं म्हणजे गुलरुखी या टोपण नावाने तो काय करत होता, फारसी भाषेमध्ये कविता लिहित होता. त्यानंतर दक्षिण बिहार, इथं लक्षात ठेवा दक्षिण बिहार हा शब्द महत्त्वपूर्ण आहे.
याने दक्षिण बिहारमध्ये, कारण दक्षिण भारत आणि दक्षिण बिहार कन्फ्युजन होऊ नका, ते दक्षिण भारतमध्ये वेगळा अर्थ निघतो आणि दक्षिण बिहारमध्ये वेगळा अर्थ निघतो. तर याने दक्षिण बिहारमध्ये विजय प्राप्त केले ते. ओके, तर वरील विधान कोणत्या व्यक्तीशी संबंधित? पर्यायामध्ये बघा बल लोधी, दुसरं सिकंदर लोधी, तिसरं इब्राहिम लोधी, चौथं यापैकी नाही. याचं उत्तर मित्रांनो ते आहे सिकंदर लोधी. बघा लोधी घराणे तुम्हाला सर्वांना माहीत असेल, खूप महत्त्वपूर्ण एक शेवटचं आहे बघा, जे म्हणतो ना आपण जी सुलतानशाही होती त्यापैकीच एक लोधी घराणं होतं. पहिलं कोणतं होतं? गुलाम वंश, दुसरं खिलजी, नंतर तुगलक आले, तुगलक नंतर सय्यद वंश आले बघा, जे मंगोलांनी बसवलं होतं. ते मोरीलंकचे जे होता बघा, त्यांनी जाता ते तिथे केलं. नंतर सय्यद नंतर बघा एक लोधी घराणं आलं होतं बघा. हे लोधी घराणं खूप महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यामधलंच महत्त्वपूर्ण एक शासक म्हणजे सिकंदर लोधी. याच्यावरच क्वेश्चन विचारू शकायचा, कारण हा महत्त्वपूर्ण शासक आहे. दुसरे शासकीय तर एवढे काही महत्त्वपूर्ण नव्हते. तर सिकंदर लोधीवरच क्वेश्चन आपल्याला जास्तीत जास्त विचारण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे हे वापरून हे 4 पॉईंट आहे बघा, हे 4 पॉईंट त्याच्यावर विचारण्याची शक्यता आहे. हा अफगाणी वंशचा शासक होता आणि आग्रा शहर जर कोणी वसवलं विचारलं तर कोणी जे वसवलं हे सिकंदर लोधीने वसवलं. आणि इतिहासामध्ये जर कोणी गोल्डरोक या नावाने कविता लिहित असेल किंवा फारसी भाषेमध्ये, किंवा गोल्डरोक हे टोपण नाव कोणाला म्हटलं जातं, खालीपैकी शासकाला जर विचारलं तर कोणाला म्हटलं जातं? सिकंदर लोधीला विचारलं. किंवा गोल्डरोक हे टोपण नावाने फारसी भाषेत कोण कविता लिहित असेल जर क्वेश्चन आला तर सिकंदर लोधी, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आपण हे जे आता 5 वंश होते बघा, याच्यावर एवढेच क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. आता हेच नंतर जर आला क्वेश्चन ते इन प्रशासनावर किंवा जे त्यांचे समाजरचना कशी होते बघा, याच्यावर आपण सेपरेट MCQ आणू, जेणेकरून हा जो टॉपिक आहे बघा तुम्हाला 2 पद्धतीने 2 व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण समजून येईल. 2 व्हिडिओ आणू, अजून एक व्हिडिओ आणू आणि हा एक व्हिडिओ, याद्वारे तुम्हाला जर क्वेश्चन आला तर क्वेश्चन याच्यामधूनच तुम्हाला सापडेल. ओके, पुन्हा एकदा सांगतो कोणकोणते टॉपिक अभ्यास करून जातील. पहिलं जो गुलाम वंश शासक आहे बघा, याच्यामध्ये कुतुबुद्दीन ऐबक महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर इल्तुमिश आहे, रजियाक आहे आणि बलबन आहे, हे 4 तर लक्षात ठेवा. त्यानंतर तुगलक खिलजी घराणे आहे बघा, याच्यामध्ये भरपूर प्रमाणात विचारण्याची शक्यता यावर विचारलं सुद्धा आहे. त्यानंतर तुगलक आहे बघा, तुगलकमध्ये सुद्धा मोहम्मद बिन तुगलक याचं महत्त्वपूर्ण रोल आहे बघा, कारण विविध अभियान राबवले, हे महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर सय्यद वंश आला बघा, तैमुरी याच्यामुळे झालं, कारण तैमुरी आक्रमण झालं त्यावेळी तैमूरने कोणाला हरवलं होतं? ते तुगलक शासकाला हरवलं होतं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी खरीम खा म्हणून काहीतरी नाव होतं त्याचं, त्या शासकाला तिथे ठेवून ते वंश कोणता होता? सय्यद वंश होता बघा. सय्यद वंश नंतर लोधी वंश आला, याच्यामध्ये सिकंदर लोधी खूप महत्त्वपूर्ण व्यक्ती बघा. तर यावर विचारण्याची शक्यता आहे. तर एवढेच टॉपिक वाचा, जास्तीत जास्त तुम्ही मध्ययुगीन भारतात एवढे क्वेश्चन येत नाही, त्याच्यामुळे फक्त जास्तीत जास्त MCQचा सराव करा, जेणेकरून तुम्हाला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळतील, किंवा जे 2-3 मार्क येणार किंवा 2-3 क्वेश्चन येणार बघा, एक क्वेश्चन तुमचे चुकणार नाही. ओके, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला नाही तरी नक्की डिसलाईक करा आणि त्याचं रिझन पण सांगा, जेणेकरून तुम्हाला समजा पुढच्या टॉपिकमध्ये ॲड करताना मी तुम्हाला व्यवस्थित क्लिअरिफाय करेन. ओके, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.